हॅलो हाय, आम्ही आलेलो आहे बासर इथे. तर बासर इथे आम्ही जाणार आहोत आता सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये. आणि सरस्वती मंदिराकडनं आम्हाला नंतर जायचं आहे हैदराबादला आम्ही फिल्म सिटी बघणार आहोत आणि बरेच असे काही स्पॉट आहेत ते आम्ही तिथे बघणार आहोत. बासर इथे आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो होतो आणि या रूमा खूप दिसायला सुंदर होत्या. तर आम्ही सकाळी सकाळी रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे सरस्वती देवीच्या मंदिराला. आपण आलेलो आहेत आता सरस्वती देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. चला तर जाऊन घेऊयात या मंदिराचा इतिहास. एक गुफा आहे. असे म्हटले जाते की महाभारताचे लिखाण करून झाल्यानंतर व्यासमुनी या गोदावरी नदीच्या काठी आले होते. गोदावरी नदीकाठीचं वातावरण बघून ते अगदी रमले होते आणि तिथेच ते थांबले. या इथेच बसून त्यांनी देवी सरस्वती मातेला प्रार्थना केली आणि देवी सरस्वती प्रगट झाली आणि प्रसन्न होऊन तिने सांगितले की गोदावरी नदीकाठीची तू 3 मुठी वाळू घे आणि ती 3 मुठी वाळू तू जिथे जिथे टाकशील तिथे मी प्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देईल. तर त्यातली 1 मुठी वाळू ही व्यासमुनींनी बासर इथे टाकली होती. तेच हे मंदिर सरस्वती देवीचं आहे. असे म्हटले जाते की देशातील हे पहिले सरस्वती मातेचे मंदिर आहे. जेव्हा लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे असेल तेव्हा इथे अक्षरा अभ्यासिकम ही विधी करून त्यांना शाळेत घातले जाते. असे म्हटले जाते की मुलांचे पहिले अक्षर इथे लिहिले असताना मुलांचे भविष्य हे उज्ज्वल आणि चांगले होते. आम्ही सुद्धा या मंदिरामध्ये आलेलो होतो. तर विराजचे सुद्धा अक्षरा अभ्यासिकम ही विधी आम्ही केली. म्हणजे आम्हाला काय अशी येण्याची प्लॅनिंग नव्हती, काही नव्हती. परंतु इथे आल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की ही विधी केल्यानंतर मुलांसाठी चांगली असते. म्हटलं चला आपण इथे आलेलोच आहोत तर आपण हे करून घेऊयात. तुम्हीसुद्धा बासरमध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.